तर तो म्हणतो की 25 लाख रुपयाची त्याला गरज आहे. तर बिग बॉस जर जिंकला तर मित्रांनो, रात्री 11 जानेवारी रात्रीला बिग बॉसमध्ये 16 सदस्य घेण्यात आले आहेत. तर ते 16 सदस्य बघून माझ्या बी मनात एक उत्साह निर्माण झाला की आपल्याला सुद्धा बिग बॉसमध्ये घेऊ शकतात. मला आधी वाटायचं की यार मिलियन मिलियन व्ह्यूज, लाख लाख लाईक, मला वाटलं मग ह्याच लोकांना घेतील असं मला वाटलं बरं का. पण म्हणलं ज्यावेळेस रात्री बिग बॉसमध्ये काही मंडळी बघितली तर खरंच ती मंडळी अशी होती, जसं एक एक जणाची एंट्री होईल तसं तसं मी त्यांच्या इंस्टाग्रामच्या आयडिया चेक केल्या तर एक एक जणाचे 70,000 फॉलोअर्स, कुणाचे 80,000, 1,00,000 फॉलोअर्स, कुणाचे मिलियन फॉलोअर्स, तर कुणाचे फॉलोअर्स इंस्टाग्रामवर नाही आहेत पण कमी प्रमाणात. तर माझं मन असं म्हणतंय की बहुतेक त्यांचा टॅलेंट बघून रितेश सरांनी त्यांना घेतलंय. तर आता आपण काय अपेक्षा सोडायची नाही ना धीर सोडायचा नाही का, तर आपल्याला बी ऑफर येऊ शकते. आपण बी एक छोटा मोठा कलाकार आहे. त्याच्यामुळं तर रात्री जी बिग बॉसमध्ये एंट्री झाली बरेचसे बघितले मी, तर छान कलाकार घेतलेले आहेत. काही ओळखीचे आहेत, काही ओळखीचे नाही, ज्यांना मी पहिल्यांदाच बघतोय. तर ओळखीचे म्हणलं तर आपला प्रभू शेळके, ज्याचं मी व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून बघतोय. त्याचा आवाज एवढा कर्कश आहे की रितेश भाऊ म्हणले त्याला माईकची बी गरज नाही आहे, विदाऊट माईकचा बोलला तरी महाराष्ट्रभर ह्याचा आवाज पोचू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनुश्री माने. बरं, तिसरी गोष्ट म्हणजे अजून कोण होतं, हां ते लेडीजचं ना आणि काय आता थांबा मला त्याचं नाव आहे ना, पण खतरनाक कॉमेडियन आहे तो. त्याचे मित्र आले होते बघा 4-5 जण त्याच्यासोबत त्याला सोडायला तिथं बिग बॉसमध्ये. बघा तुम्ही एपिसोड. आणि अजून कोण आहे आपलं रील स्टारपैकी, मी खास व्हिडिओ मित्रांनो बिग बॉस कशामुळे बघायला लागलो, फक्त आपले रील स्टार आज त्या शोमध्ये आहेत का, तर पिक्चरमध्ये रील स्टारला जास्तीत जास्त घेतलं जात नाही असं मला बाहेरून कळलं. पण ज्याच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे का त्यांना घेतात. टॅलेंट लय महत्त्वाचं आहे. तो रील स्टार असो, साधा कलाकार असो किंवा फ्रेश कलाकार असो. आपल्या काय रील स्टारवाल्यांचे पण पिक्चर येऊन गेले. तो राहुल दराडे झालं, कलवरी पिक्चर छान होता. परत सूरज चव्हाणचा तर एवढा पिक्चर छान होता मित्रांनो, मी स्वतः जाऊन बघितला आमच्या टेंभुर्णी शहरामध्ये. थिएटरला सकाळी झाला आणि आम्हाला सकाळनं काम असल्यामुळे जाणं झालं म्हणून मी करकमला जाऊन बघितला पिक्चर. तो एवढी छान ॲक्टिंग केली पण पिक्चर फ्लॉप गेला. पब्लिकला काय आवडतंय आणि काय नाही ह्याचा अंदाज लावूच शकत नाही. आणि कोणत्या टायमिंगला कुणाचं नशीब चमकल आणि कोण कधी ट्रेंडला येईन काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की समोरच्या व्यक्तीला कधी कमी समजू नका का, तर आज तुम्ही ट्रेंडमध्ये आहेत तर परवा दिवशी तो ट्रेंडमध्ये आहे. त्याच्यामुळं प्रत्येक मेहनत करत असतात आणि कधी कधी कुणाला कमी लिखू नका, असं करू नका. गर्वाची जागा कधी खाली असते. तर आपला राहिला विषय झापक झुपकचा, सूरज चव्हाणचा. गेल्या वेळेचा सीझन सूरजमुळंच गाजला असं माझं वैयक्तिक मत आहे. तर काय गाजला ते पण सांगतो तुम्हाला. विषय असा झाला मित्रांनो की सूरज एकदम दिसायला कसा आणि त्याची तसली चाळी, त्याची स्टाईल ती, आणि लोक म्हणतील की आता हा बिग बॉसमध्ये जाऊन काय करणार आहे, ह्याला नीट बोलता येत नाही, ते तू तर बोलतोय. आणि दुसरी गोष्ट अजून ते तिथं त्याला एक तर वाचायला येत नाही. मग सगळे विचारच करायला लागले की हा तिथं जाऊन करणार काय. हा प्रश्न मलाही होता आणि मलाच नाही अखंड महाराष्ट्राला होता. त्याच्यामुळं सगळ्यांनी बिग बॉस बघितला. पण ही सीझनचं जरा मला धापक दुपक वाटते, चालतंय का नाही. चालेल, अजून सुरुवात झालेली आहे बिग बॉसची, होत असते. तर आता बघूया बिग बॉसला आपल्याला कुठल्या सीझनला आपल्याला बी बोलवलं जाते. आपली बी मेहनत चालू आहे मित्रांनो. आपण बी प्रत्येक वेळेस काही ना काही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय. लय भारीमध्ये नाही आपले कॉमेडी येत आणि काय येत नाही ते सगळं सांगायचं म्हणजे आपल्याला सपोर्ट सिस्टम जरा कमी असल्यामुळं हे आपलं जरा प्रोफेशनली काम काय व्हाय नाही. लय प्रयत्न करतो मी, झटतोय, पण कलाकारां मिळणं आणि करणं हे सोपी गोष्ट नाही आहे. काही लोक म्हणतात की कॅमेरा धरतात आणि पैसे कमवले जाते. तर जो ओरिजिनल कलाकार असतो त्याला काय त्रास होतो त्याची त्यालाच माहिती आहे. तर मला एक गोष्ट मात्र बिग बॉसची पटली की बिग बॉसमध्ये कुठलीही सेटलमेंट करून माणूस घेतला जात नाही किंवा ओळखीनुसार घेतला जात नाही किंवा काय म्हणतात त्याला, बरंच तुम्हाला सांगायची गरज नाही आहे.
तर भारी वाटलं मला हा सिस्टम. का तर कुठं जरी काय गेलं की सेटलमेंटच करून जवळच्याच माणसाला घेतलं जातं. आतमध्ये गेल्याच्या नंतर कलाकार छोटा असो किंवा मोठा असो, महाराष्ट्राचं लक्ष कुठल्या कलाकाराकडे जास्त आहे, त्याला मात्र ट्रॉफी दिली जाते. हे मात्र नक्की आहे. तर सूरज चव्हाण ज्यावेळेस आतमध्ये गेला आणि फायनलला सूरजवर सगळ्या महाराष्ट्राची नजर गेली. तेव्हा सूरज बिग बॉस विनर झाला आणि सूरजने खरंच खूप छान आतमध्ये परफॉर्मन्स केला, टास्क खेळला, कॉमेडी केली, ते तोत्र बोललं. आम्ही तर 8 वाजता जेवण खाऊन लगेच बसायचो मोबाईल घेऊन. खरं तर सूरजमुळेच बिग बॉसची सवय लागली आणि काय असतं बिग बॉस मी कधीच बघितला नव्हता. तर आता ह्या वेळेस आहे माझं आवडतं म्हणलं तर कंटेस्ट म्हणलं तर प्रभू शेळके. परत दुसरा ते बॉडी बिल्डर आहे बघा, त्याचं नाव कसं ओळखीला ना, पहिल्यांदा दिसले त्यामुळे ओळखीला नाही. जो की तो हमालीचे कामं करतात ना ते दादा, ते एक. परत अजून कोण आहे बघा, आता जाऊ द्या, अजून व्हिडिओ येतीलच माझे तुमच्या पुढं. तर असंच सरांनी नेहमी पुढं बिग बॉसचे सीझन चालवावेत. रितेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा. अशी होस्टिंग करा, आम्ही सुट्टी देत नाही, आम्ही हाय बघायला. आणि ह्यावेळेस बघू आता कोण विनर होतं आहे. प्रभू शेळकेचं एक इमोशनली गोष्ट घडली, ती म्हणजे त्याचे काहीतरी त्याला रक्त बदलावं लागते, खूप मोठा आजार आहे आणि ती खास बिग बॉसमध्येच आला आहे. तर ते म्हणतो की 25 लाख रुपयाची त्याला गरज आहे. तर बिग बॉस जर जिंकला तर त्याचं ते आजारावर काहीतरी ट्रीटमेंट होईल असं आहे. पण विषय जर तसा केला तर हे काय त्याच्या सिंपतीवर पैसे दिले जाणार नाही आहेत की तो गरीब आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये तो तिथे टास्क किती चांगला खेळतोय, महाराष्ट्राला किती अट्रॅक्शन करू शकतोय, तर ह्याच्यावर त्याला ट्रॉफी मिळणार आहे. की मला पैशाची गरज आहे म्हणून मी बिग बॉसमध्ये आलो असं काही नाही आहे मित्रांनो. तर ते बिग बॉसवाले सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष कुणाकडं आहे हे सगळं चेकिंग करतात. तर खूप भारी वाटलं. आणि बिग बॉस मात्र सेटलमेंट करत नाही, त्याच्यामुळे आमचा जोश वाढला आमच्यासारख्या गरीब कलाकारांचा की आम्हाला सुद्धा बिग बॉसमध्ये चान्स आहे. तर आता इथून पुढे आमची अजून जोश वाढला आणि अजून अपेक्षा वाढल्या की बिग बॉस आपल्याला घेणार आहे. मी एक व्हिडिओ टाकला होता बिग बॉसमध्ये सिलेक्शन झालं. तर एक कॉमेडी केली होती. ज्यावेळेस आता कसं असतं, ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस सांगणारच की, दिसणारच की टी व्हीवर एक कॉमेडी. कधीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावं, त्याच्याशिवाय व्हिडिओचा थाराबिरा काय समजत नाही, सस्पेन्स काय असतो, एंडिंग काय असते. कुठलाच व्हिडिओ मधात सोडत जाऊ नका. एंडिंग जर तुम्ही बघितली तर त्या व्हिडिओचं काय खरं आहे काय खोटं आहे सगळं समजतं. तर ओके, शिवला आणि परीला शाळेत सोडलं. आता चाल आपल्याला रोजची रोजीरोटी आपलं काम करणे. आणि गोव्यात पण खूप मजा आली बरं का. गोव्याला कसं आहे, गरीब परिस्थिती असणाऱ्या लोकांना जाता येत नाही बरं का. पण आमचं नशीब चांगलं की आम्हाला गोव्याला जायला भेटलं सोशल मीडियामुळं, यूट्यूबचं मी खूप आभारी आहे की ज्या यूट्यूबमुळं आज आम्हाला एवढे आमचे स्वप्न पूर्ण होत आहेत. ते खूप खूप भारी वाटतं आहे. आणि स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की आम्ही फिरायला जाईल आणि असलं घर आमचं होईल. यूट्यूबनं आमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवले आणि त्याच्याबद्दल आम्हाला जे मानधन मिळलं त्याच्यामध्ये आम्ही खूप खुश आहे सध्या. आणि जरी तुम्हाला गोव्याला फिरायला नाही गेलं तर कधीतरी मित्रांनो डोक्यातनं विचार काढा आणि आपली फॅमिली घेऊन कुठंतरी एका निसर्गरम्य वातावरणात जावं जिथं फुकट पण असतं सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे खेडेगावात असेल तर हे रामलिंग आहे, देवस्थान आहेत, अशा ठिकाणी जावा. एकदम शांत वाटतं, विचार डोक्यातनं निघतात, भारी फ्रेश वाटतं. तर चला आत्तापर्यंत, आता उद्या बघूया काय सुचतंय का तुम्हाला व्हिडिओ. आणि गोव्याचे व्हिडिओ येत आहेत, मालवणला गेलो, मालवणचे व्हिडिओ येत आहेत. उद्या मालवणचा व्हिडिओ येईल, तर नक्की बघा. मालवणमध्ये खूप धमाल केली आम्ही.